अमित शहाला तर काही तो विषू नव्हता, योगीचाही विषू नव्हता आणि राज्यातल्या नेत्यांचं काही हे नव्हतं. पण हे सगळं असताना सुद्धा लोकांचा विरोध असताना एवढ्या बंपर मेजॉरिटीमध्ये हे कसे निवडून येऊ शकतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. मी सोशल मीडिया पण कालपासून बघतो आहे. सोशल मीडिया म्हणतं की हे जनतेचं सरकार नाही, जनतेचं मतच त्या पद्धतीचं तयार झालेलं आहे. त्यामुळे हा सगळा प्रश्न आहे. कारण की लोकशाहीला जेव्हा कारण की लोकशाहीमध्ये जनता ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि जनतेचं मताचं सरकार नाही असं जेव्हा जनता म्हणत असेल तर कुठं ना कुठं दाल में काला आहे आणि म्हणून या सगळ्या विषयावरची एक चर्चा हायकमांडशी करावी आणि म्हणून मी आज दिल्लीला चाललेलो. सर, हायकमांड नंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित बसून या संदर्भात काही चर्चा करणार आहेत? बिलकुल. आमचे वरच्या पातळीवर आमचे हायकमांड या राज्यामध्ये पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, या सगळ्यांसोबत बसून याच्यावरची चर्चा करतो. सर, खरं तर तुमचे महत्त्वाचे नेते सुद्धा ह्या सगळ्या त्यांना सुद्धा फटका बसलेला, काय नेमकं कारण काय वाटतं? तर तेच शोधतोय आम्ही आता नेमकं काय आहे त्याच्यातलं गुपित काय आहे. जे लोक हारणारे होते, जे काही सर्वे रिपोर्ट होते, जे काही आयव्ही रिपोर्ट होत्या, सगळे रिपोर्ट त्यांच्याजवळ असेल सत्ता पक्षाकडे तर आमच्याकडेही होत्या. नॅशनल सरकारजवळही ज्या काही रिपोर्ट होतात त्या आमच्याकडे होत्या. पण हे सगळा चमत्कार कसा घडला, हा चमत्काराच्या मागं कोण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर त्याला शोध घेतल्याशिवाय त्याच्यावर आता प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आप आज दिल्ली जा रहे हैं, क्या कारण होगा और क्या चर्चा होगी? देखो, मैं हमारे हाईकमांड से मिलने जा रहा हूँ. जो महाराष्ट्र में जो स्थिति बनी हुई है और जो सोशल मीडिया में और जनभावनाओं में जो कुछ बातें सामने आ रही है, उस बातों पे चर्चा करेंगे. और ये जो इतना बड़ा घटनाक्रम लोकशाही में हुआ है, जो लोग बोलते कि हमने तो वोट किया ही नहीं, ये सरकार आई कैसी, तो ये सब विषयों का एक मंथन हम करेंगे. और आखिरी लोकतांत्रिक व्यवस्था में जनता का ही सरकार आना चाहिए.